नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी समर्थ सेवा भक्ती या यूट्यूब चॅनेलवर। चला तर मग आपण आजचा स्वामींचा काय संदेश आहे तो बघूया। माझ्या बाळा, तुझ्या संवेदनशील मनाला ज्या यातना झालेल्या आहेत, जे दुःख तुझ्या वाट्याला आलं आहे, ते एक निमित्त आहे। या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे। जर तुझा देवावर विश्वास असेल तर तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल। चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस। भाग्याचं दार तुझ्यासाठी उघडत आहे। आज ऐकून घेतलं तर भाग्यवान ठरशील। माझ्या मुला, जीवनामध्ये तुझ्या आयुष्यात किती जणही असतील, तरी त्यापैकी तुझ्यासोबत कोण आहेत आणि कुणाला तुम्ही आपले वाटता हे जाणून घे। हे जीवनातील सत्य आहे, जे तू टाळू शकत नाही। आजच्या जगात खूप कमी लोक असे आहेत, जे तुम्हाला सहकार्य करतील, साथ देतील, तुम्हाला अपेक्षित मदत करतील। या कलियुगात तुम्हालाच स्वावलंबी बनावे लागेल, कारण आजचे जग असे आहे जिथे ज्याच्याकडे असेल हिंमत, त्यांचीच केली जाईल किंमत। जे जीवनाचे कटू सत्य आहे, हे ऐकल्यानंतर तुझा स्वतःवरचा विश्वासच तुम्हाला आयुष्यात खंबीर व्हायला, तुम्हाला सहकार्य करणार आहे। जे तुझ्याच हिताच ठरणार आहे। तुझ्या मनात इतरांविषयी जी काळजी आहे, आपुलकी आहे, जी माणुसकी आहे, ती प्रत्येकाकडे असेलच ही अपेक्षा करू नका। तुम्ही जसे आहात तसाच समोरचा असेल असं गृहीत धरूच नका। कदाचित तुम्हाला होणारा मनस्ताप वाचेल। लोकांवर विश्वास ठेवता त्यांना आपले मानता आणि तुम्हाला मनस्ताप होत राहतो, कारण या कलियुगात तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचं आहे। त्या माणसांना समजणे खूप अवघड आहे, ज्यांना तुम्ही मनापासून आपले मानत असता, ज्यांच्यासमोर तुमच्या सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर करता, पण वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत जातो। जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसं ते लोक बदलून जातात। असं तुम्हाला वाटत असतं ते तुमचेच आहे, पण ते लोक त्यांची गरज आहे तोपर्यंत तुमच्यासोबत असतील। ते लोक कधी तुम्हाला विचारणारही नाहीत की तुम्ही कसं आहात, तुम्हाला कोणती अडचण तर नाही ना, कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात। मला नेहमी तुमची सुरक्षा, तुमच्या हिताची काळजी आहे। तुम्ही मनाने चांगले आहात म्हणून लोकांची मदत करता, त्यामुळे ते लोक भाग्यवान आहेत, ज्यांच्यासोबत तुम्ही उभे आहात। खोटी लोक मात्र सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे। अशी माणसं तुला फार कमी भेटतील, जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आणि तुझ्या मेहनतीची दखल घेतील। माझ्या मुला, खरेपणा आणि दिखावा यामध्ये जे अंतर आहे, ते फक्त मला माहीत आहे। मग तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत, हे फक्त दोघांनाच माहीत असते। एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा। या कलियुगात स्वतःकडे विश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची आहे। मी सोबत आहे। इतर कोणी तुमच्या सुखासाठी धडपड करणार नाही। कुणी काही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं। डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, परंतु बघण्याचा दृष्टिकोन सारखा नसतो, आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळे करतो। उघड्या डोळ्यांनी जीवनाचे सत्य जाणून बच स्वप्नात असा अथवा सत्यात। डोळे लवकर उघडलेले कधीही चांगले मान्य आहे। चांगल्या गोष्टींसाठी वेळ हा लागत असतो, पण तीच गोष्ट तुझ्या आयुष्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते। बाळा, तुझी चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल, तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहेत, ते फार काळ टिकणार नाही।
तुमची सहशीलता हेच तुझं प्रभावी अस्त्र आहे, जे प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला सहज मार्ग दाखवेल. कुणाकडून काही अपेक्षा नाही केला तरच तुम्हाला आयुष्यात कुणासमोर कुठलं स्पष्टीकरण द्यायची वेळ येणारी नाही. हे सत्य आहे जे तुम्ही टाळू शकत नाही, कुणी सोबत असो किंवा नसो. शेवटी स्वतः एकटेच असतो. आज तुला आयुष्यातील असं एक कटू सत्य सांगणार आहे, जे जाणून घेणं तुझ्यासाठी महत्त्वाचं असेल. या कलियुगात तुम्ही स्वतःला जेवढं मजबूत कराल, तेवढं तुम्ही लोकांसाठी यांच्या दृष्टीने चांगले आणि कदाचित वाईटही ठराल. कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचे हे समजले की जगणे सोपे होतं. आयुष्य हे वन वे सारखं आहे, मागे वळून पाहू शकता, पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्याने चालायचा असतो. त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडून द्या. कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. आत्ताच्या परिस्थितीत साथ देणाऱ्यापेक्षा पाय ओढून खाली पाडणारे अधिक आहेत. म्हणून त्या लोकांना वेळीच ओळखा. विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगले हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगले बनवा जिथे तुम्ही असता. माझ्या मुला, लोक नाव ठेवतच राहणार, ते त्यांचं काम करत आहेत. तुम्ही सरळ आणि स्पष्ट बोलत असाल तर तुम्हाला एकच पुरस्कार मिळतो, आणि तो म्हणजे तुम्ही भांडखोर आहात. वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखव. कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही विचारत, तर तू काय करतोस हे विचारतात. तुमच्या नावाला नाही तर तुमच्या कर्तृत्वाला किंमत आहे. कर्तृत्व असेल तर आपोआप नावाला चकाकी येतेच. दगडाचे काळीज असलेल्या माणसांवर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका. जीवन आहे तर स्वप्न आहे. म्हणून प्रवासात वेळ महत्त्वाची नाही, तर जीवन महत्त्वाचे आहे. कारण घड्याळाचे काटे थांबले तर सेल टाकून सुरू करता येईल, परंतु हृदयाचे ठोके थांबले तर जगातल्या कुठल्याही सेलने सुरू करता येणार नाही. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात आजपर्यंत तुला बऱ्याच संकटांना समोर जावं लागलं, आणि आजही तुझ्या आयुष्यात कितीतरी अडचणी आहेत. कौतुक हा खूप लहानसा शब्द आहे, परंतु कुणाचे कौतुक करायला मात्र खूप मोठे मन लागतं, जे कदाचित तुला शोधूनही सापडणार नाही. नेहमी हसत राहा, आनंदित राहा. ह्यासाठी नाही की तुमच्याकडे कुठलं कारण आहे म्हणून, तर ह्यासाठी की तुमच्या दुःखाचा या जगाला थोडा सुद्धा फरक पडत नाही. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. माणूस कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच. मग तो माणूस घरचा असो की बाहेरचा असो. इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर चेहऱ्याने नाही, तर विचाराने आणि संस्काराने बना. कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात, मात्र माणसाचे विचार आणि त्याचे संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात. बाळा, स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप संकटे येऊ नये. तुम्ही खंबीर असाल तेव्हा समजून जायचं की आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलंय. विचारांवर लक्ष ठेवा, ते शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, ही कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सब्बी बनतात. आणि सब्बीवर लक्ष ठेवा की आपले चरित्र घडवतात. आणि चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवतात. बाळा, देव तुम्हाला म्हणतो, नकारात्मकता मनात धरणे सोडा. तुम्ही नेहमी सकारात्मक रहा. अशी देवाची इच्छा आहे. तसे तुम्ही धाडसी आणि धैर्यवान व्हावे.
अशी सुद्धा त्यांची इच्छा आहे. बाळा, देव म्हणतो की कोणत्याही गोष्टीबद्दल चिंताग्रस्त होऊ नका, परंतु प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद आणि प्रार्थना करून संकटमुक्त व्हा. तुझ्याही आयुष्यात चमत्कार होणार. बाळा, देव सांगतात तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये, नातेसंबंधांमध्ये, करिअरमध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये एक सकारात्मक बदल होत आहे. बाळा, स्वामी म्हणतात जो माणूस हा व्हिडिओ पूर्ण बघणार तो भाग्यवंत ठरणार. बाळा, स्वामी म्हणतात तुम्ही मला इतरत्र शोधू नका, मी स्वतः तुमच्याजवळ येईल. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून रोज मला भेटाल. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाळा, स्वामी म्हणतात तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. बाळा, स्वामी म्हणतात कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. समुद्रातील तुफानी लाटांपेक्षा मनातील वादळे अगदी भयंकर असतात. नेहमी लक्षात ठेवा की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही. बाळा, स्वामी म्हणतात की तू नेहमी लक्षात ठेव, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. यासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी पण काही हरकत नाही. बाळा, स्वामी म्हणतात जेव्हा तलाव पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खातात, आणि जेव्हा याच तलावातील पाणी संपते आणि तलाव कोरडा पडतो तेव्हा किडे माशांना खात असतात. सगळ्यांना भेटत असते, परंतु आपली वेळ येण्याची वाट पाहत भरतीचा हिस्सा बनण्यापेक्षा तर गर्दीचं सकारात्मक कारण बनायला शिका. नेहमी चांगल्यातून चांगलं निर्माण होतं आणि वाईट यातून वाईट. बाळा, अडचणीत असताना अडचणीपेक्षा दूर पडणे म्हणजे अजून मोठे अडचणी जाण्यासाठीच आहे ना. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणारे प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि सतत पुढे चालत राहा. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट धरून राहायचे. ती जितक्या वेगाने येतात इतक्या वेगाने ती निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बाहेर येतो याद असतो. जेव्हा आपली नख वाढतात ना तेव्हा आपण आपली नखे कापतो. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजाने नाती तुटण्याची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. स्वामी सदैव म्हणतात जिंकणे म्हणजे नेहमी पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. पहिले स्वप्न रंग झाल्यावर स्वप्न दुसरं बघण्याची हिंमत म्हणजेच याचा अर्थ जीवन होय. बाळा, स्वामी सांगतात एकमेकाविषयी बोलण्यापेक्षा नेहमी एकमेकांशी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. कधीकधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ ही समजून देता. आपली स्वप्न कधीही अर्धवर सोडू नका. बाळा, स्वामी म्हणतात आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 कारणे जबाबदार असतात. पहिलं, त्यांना तुमची भीती वाटते. दुसरे, त्यांना तुम्ही पुढे जाल याची भीती असते. तिसरं, त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. रस्ता भटकला असाल तर आत्ताच वेळ आहे. योग्य रस्ता निवडण्याची. एकाच वेळी एकच काम करा, पण ते काम असे करा की ज्याने जग त्या कामाची दखल घेईल, एकदम 100% दखल घेईल. बाळा, स्वामी म्हणतात क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणे अट असतं. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कारण मागत नाही. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केले तर निराश होऊन जाऊ नका,
कारण सर्वसाधारण लोक महागड्या वस्तूंना रिजेक्ट करतात. असा विचार करा, कारण त्यांना त्यांची सवय नसते. जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्या व त्याहून अनेक पटीने अडचणी येतात. बाळा, स्वामी म्हणतात, पाण्याचे एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब हा सारखाच असतो, फरक फक्त सोबतीचा असतो. आता तुम्हालाच ठरवायचा आहे की तुमची संगत कशी ठेवाल. जे तुम्ही तुमच्या चांगल्या लोकांसोबत संगत ठेवा तर सगळं काही चांगलं होईल. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही विचार केला का, मुंगीच्या पायाला तुम्ही मात्र चावू शकत नाही. म्हणून जीवनात कोणालाच लहान समजू नका किंवा कमी सुद्धा लेखू नका, कारण ते जे करू शकतात कदाचित तुम्ही करू शकत नाही. देव म्हणता, भगवंताला त्याचा प्रत्येक भक्त प्यारा असतो आणि जोपर्यंत फक्त दुःखी आहे तोपर्यंत देव सेवा स्वीकारेल. त्यामुळे तुम्ही आता काळजी करणे सोडा, सर्व काही स्वामींकडे सोपवा आणि तुम्ही तुमचे काम नित्यनेमाने चालू ठेवा. स्वामी समर्थ यांच्या माध्यमातून कळवा. भक्तांनो, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करायला बिलकुल विसरू नका.